केडीएमसीचा पॅनल क्रमांक 26 अ मधून भाजपचे मुकुंद पेडणेकर बिनविरोध विजयी. हा विजय खरं तर नामदार रवींद्र चव्हाण यांचा आणि आमच्या जिल्हाध्यक्ष नंदू चव्हाण यांचा आहे. एवढं कुशल नेतृत्व म्हणजे आपण बघाल तर 2 दिवसापूर्वीच फडणवीस साहेबांनी सांगितलं की कुशल नेतृत्व आणि एक विजन असलेला नेता म्हणून अशी त्यांची ओळख आहे. आणि आज तुम्ही डोंबिवलीत बघाल तर आमची बऱ्यापैकी बिनविरोध निवड झालेली आहे भाजपाची. आणि येणाऱ्या काळात सुद्धा भरपूर लोक निवडून येतील, कारण उत्स्फूर्तपणे लोक भाजपाला मतदान करतात. त्यांना मोदीजींचं नेतृत्व, फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि रवींद्र चव्हाणांचं नेतृत्व हे एकदम असं मनात शिरलेलं आहे त्यांच्या. त्यामुळे येणाऱ्या काळात मला असं वाटतं कल्याण डोंबिवलीत जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येतील आणि युतीचा महापौर बसला. बघा, या अगोदर आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तर आम्हाला असं वाटायचं की आम्ही नगरसेवक तर झालो, पण नगरसेवक झाल्यानंतर आपण बघाल तर 2 वर्ष पहिली कॉन्ट्रॅक्टर लोकांची देणीच देण्यात गेली. नंतरचे 3 वर्ष होती ती कोविड आणि ह्या काळात गेली, त्यामुळे निधी हा प्रकारच नव्हता. पण नामदार रवींद्र चव्हाण हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि प्रत्येक वॉर्डात, म्हणजे तो निलेश म्हात्रे असो, संदीप पुराणिक असो, राजन आबाळे असो, खुशबूताई असो, इतर कोणी नगरसेवक असो, सगळ्यांची हीच आमची हे होती की आम्ही पुन्हा निवडून येऊ की नाही. पण दादानी खंबीरपणे आमच्या मागे उभे राहून करोडो रुपयाची निधी, म्हणजे मी पर्सनल माझं म्हणायचं तर मला जवळजवळ 18 ते 20 करोड रुपये निधी दिली दादाने, जी आम्हाला महापालिकेत पण कधी मिळत नव्हती एवढी निधी. आणि त्यामुळे ह्या डोंबिवलीचा, ह्या राजाजीपथचा आम्ही विकास करू शकलो. आणि येणाऱ्या काळात सुद्धा नक्कीच आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली, आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चांगलंच काम करू. आणि ह्या डोंबिवलीत जे मतदार आहेत आमचे, ज्यांनी आम्हाला निवडून दिलंय, ज्यांचे आशीर्वाद आहेत या डोंबिवलीतल्या सगळ्या मतदारांचे, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करू.